नमस्कार मैत्रिणींनो, आज आहे आपल्या वर्कशॉपचा पहिला दिवस। या वर्कशॉपमध्ये मी तुम्हाला मॅट रांगोळी आणि रेडीमेड रांगोळी कशी बनवायची, त्यासाठी साहित्य काय वापरायचं, हे सगळे डिटेल्स शेअर करणार आहे। तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। आज आहे पहिला दिवस वर्कशॉपचा, तर आपण सुरुवात जी आहे मॅट रांगोळीने करणार आहोत। त्यातली आपण पहिली डिझाइन घेतलेली आहे ते लक्ष्मी पाऊल। त्यासाठी मी लक्ष्मी पाऊल हे पेपरवर ड्रॉ केलं आहे। कार्बन पेपर घेतला आहे, पेन्सिल घेतली आहे आणि हे अस्तरचं कापड घेतलेलं आहे। तर व्हिडिओला सुरुवात करूया। बघू शकता तुम्ही किती क्लिअर इमेज आलेली आहे याच्यावर। या डिझाईनसाठी मी दोन प्रकारचे वूल घेतलेले आहेत, एक रेड कलरचा आहे आणि एक येलो कलरचा आहे। ग्लू गन घेतलेली आहे मी। ओके, तर चला स्टार्ट करूया। दोन्ही पावलं इथे मी रेडी केलेली आहेत। ह्या पावलासाठी मी बाहेरून रेड कलरची आउटलाईन केलेली आहे आणि आतमध्ये येलो कलर फिल केला आहे आणि इकडे रेड कलर आतमध्ये फिल केला आहे आणि येलो कलरची आउटलाईन केली आहे। तुम्ही सेमही करू शकता, अपोजिट पण करू शकता। जेव्हा तुम्ही ग्लू गननी हे वूल स्टिक करताना, चिटकवताना, तेव्हा त्याला जोरात प्रेस करायचं, दाबायचं। नंतर काय होतं, हे सुकल्यावर आहे ना, जे वूल आहे ते निघून जातं। जेव्हा ते गरम असतं ना, ग्लू गन जेव्हा आपण लावतो कापडाला, तेव्हा जोरात प्रेस करायचं वूल, म्हणजे ते चिटकून राहतं। नाहीतरी मग सुकल्यावर काय होतं की निघून जातं ते। हे डिझाईन बनवण्यासाठी मी अस्तरचा वापर केलेला आहे। कुठलाही कलरचं तुम्ही वापरू शकता, कारण हे मागेच जाणार आहे, खालीच जाणार आहे, त्यामुळे कलरचं काही इश्यू नाही। कुठल्याही कलरचं मध्ये क्लिअर दिसायसाठी मी हा कलर वापरलेला आहे। कोणत्याही कलरचा अस्तर तुम्ही वापरू शकता। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा। उद्या भेटू एक छानशा नवीन डिझाईन बरोबर। बाय।